मी वैष्णवी, आपलं माझं यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाना किनं या अक्षरांचा वापर करून केरव्याची लग्गी कशी वाजवायची हे पाहिलं होतं. आणि त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तबला लेसन 27 मध्ये आपण तिरकिटाचा वापर करून केरव्यामध्ये लग्गी कशी वाजवायची हे पाहिलं होतं. आणि तिरकिट आणि मागच्या व्हिडिओतील नाना किनं या दोन्ही फ्रेजेसचा वापर करून म्हणजे ज्या पद्धतीने आपण तिरकिटाचा वापर करून लग्गी वाजवली होती त्याच पद्धतीने आपण नाना किनाचा वापर करून सेम त्याच पद्धतीने तशीच लग्गी वाजवली होती. तर मागच्या लेसनमध्ये मी सांगितलं होतं की यामध्ये अजून एक व्हेरिएशन आपण वाजवू शकतो आणि ते आपण पुढच्या लेसनमध्ये पाहूया असं मी बोलले होते. तर आजच्या लेसनमध्ये आपण तिरकिट आणि नाना किनं ह्या दोन्ही अक्षरांचा वापर करून ते जे नवीन व्हेरिएशन आहे त्यातलं जे व्हेरिएशन आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण तिरकिटाचा वापर करून ते व्हेरिएशन कसं वाजते हे पाहूया. तर लग्गीचे बोल आहेत: धा तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक धीन तिरकिट धा तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक धीन तिरकिट. तर बोल कशा पद्धतीने वाजतोय हे आपण पाहूया. तर सुरुवातीला धा नॉर्मल वाजवायचा आहे. धा तीन तिरकिट. इथे तुम्ही ब्रॉड ती पण वाजवू शकता आणि सिंगल ती पण वाजवू शकता. सिंगल बोटाने ती वाजवू शकता किंवा दोन्ही बोटाने सुद्धा ती वाजवू शकता. धा तीन तिरकिट ताक तीन. आता इथे ताकेच्या ऐवजी ताक असं का म्हटलंय? का तर इथे आपल्याला पूर्ण थाप द्यायची नाहीये. म्हणजे आपण जी तीनला थाप देतोय त्याप्रमाणे ती थाप द्यायची नाहीये. म्हणजे ताक तीन ताक तीन ताक तीन म्हणजे ज्याप्रमाणे आपण तीन वाजवतोय त्याप्रमाणे आपल्याला क वाजवायचं नाहीये, अर्ध्यात वाजवायचं. म्हणजे कसं, जर तीन प्रमाणे आपण क ची थाप वाजवली तर ती ताके तीन ताके तीन ताके तीन. तर ताके तीनच्या ऐवजी ताक तीन पटकन वाजवायचं आपल्याला. ताक तीन ताक तीन म्हणजे क ची थाप आपल्याला अर्धीच वाजवायची. जस्ट ताक तीन अशा पद्धतीने. धा तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट म्हणजे आपल्याला इथे तीनच्या थापेवर आपल्याला जोर द्यायचा आहे. धा तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट. आता इथे ताक धीन, तर ह्या क चा सुद्धा धीन वाजवताना आवाज होत नाही. जस्ट फक्त त्या फ्लो मध्ये ती येऊन जाते. धा तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट धा तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट धा तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट. आता इथे लास्टला धा तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक धीनच्या ऐवजी ताग धीन म्हणजे अशा पद्धतीने वाजवायचं. म्हणजे तो ग ज्याप्रमाणे आपण क अर्ध्यात वाजवतोय ना, थोडासा वाजवतोय आपण सूक्ष्मपणे वाजवतोय त्याप्रमाणेच आपल्याला ग पण सूक्ष्मपणे वाजवायचंय. ताग धीन अशा पद्धतीने. तर एकदा स्लो स्पीड मध्ये ही पूर्ण लग्गी मी वाजवून दाखवते. वाजवायला अतिशय सोपी आहे, त्यामुळे यात जास्त काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये. तर धा तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताग धीन तिरकिट. आता ताग धीन, तर ह्या धीनला इथे वजन येतं कारण ताग धीन ताग धीन. ग आपल्याला हलकासा नॉर्मल अशा पद्धतीने वाजले की नाही असं पण अशा पद्धतीने तो वाजतो. वाजले की नाही असं वाटून जातं, तर अशा पद्धतीने तो वाजतो. ताग धीन, धीनला आपल्याला वजन द्यायचे. धा तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताग धीन तिरकिट धा तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताग धीन तिरकिट. जेव्हा तुम्ही मध्यलेत नॉर्मल स्पीड मध्ये वाजवत असाल त्यावेळेस तिरकिट वाजवताना तुम्ही दोन बोटांचा वापर केला तर ते ऐकायला वजनदार वाटतं आणि छान वाटतं ऐकायला. म्हणजे एकदम असं त्यात रो निर्माण होते. आणि ज्यावेळेस तुम्ही अगदी द्रुतगतीत वाजवत असाल त्यावेळेस जर तुम्हाला दोन बोट जर सिंक्रोनाइज तिथे होत नसतील तर तुम्ही तिथे सेपरेट अशा पद्धतीने वाजवू शकता. आणि स्लो स्पीड मध्ये इथे तीवर थोडंसं वजन येणार आहे. अशा पद्धतीने द्रुतगतीत गेलं
वापर करून वाजून दाखवूया पूर्ण बोल, पूर्ण लग्गी. हा तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट हा तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट हा तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट. इथे स्पीड वाढल्यावर आपल्याला काय करायचंय, धा धीन च्या ऐवजी धा धीन वाजवायचं. जसं आपण धा धीन तिरकिट ताक धीन तिरकिट असं वाजवत होतो किंवा धा धीन नाना किंवा ता धीन नाना किंवा असं वाजवत होतो, तेच व्हेरिएशन सेम इथं घ्यायचे. धा धीन तिरकिट ताक धीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक धीन तिरकिट धा धीन तिरकिट ताक तीन. इथे तुम्ही घिसारा देऊ शकता किंवा असं सुरुवातीचा जो धा आहे तो अशा पद्धतीने त्याचा नाद बंद करून वाजू शकता गोडवा आणण्यासाठी. धा धीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट ताक तीन तिरकिट. हे दोन्ही पण मी तिरकिटाचा वापर करून वाजवली जाणारी लग्गी त्या लेसन मध्ये म्हणजेच तबला लेसन 27 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आणि नानकिनीचा वापर करून वाजवली जाणारी लग्गी म्हणजेच तबला लेसन 28 मध्ये सुद्धा वाजवून दाखवलेला आहे की धा धीन चा वापर करून कशा पद्धतीने ती लग्गी वाजते. आणि जर तुम्ही इथे हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल, जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही मी या दोन्ही तबला लेसन 27 आणि 28 या दोन्हींची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. तसेच अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल आणि असेच वेगवेगळे लग्गे आणि बोल शिकायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि वेगवेगळ्या लग्ग्या तुम्हाला इथे शिकायला भेटतील. त्याच पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि त्या तुमच्या संपर्कातील तबला प्रेमींना जे तबला शिकण्यास इच्छुक आहेत अशांना तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला आणखी व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन भेटेल. तर पुन्हा आपण लग्गीकडे परत येऊया. यामध्ये आता धा धीनचा वापर करून कशा पद्धतीने लग्गी वाजवली जाते हे पाहूया. तर ही झाली तिरकिटाचा वापर करून वाजवली जाणारी लग्गी. अशाच पद्धतीने आपल्याला नानाकिनाचा वापर करून लग्गी वाजवायची आहे, म्हणजे त्यात हे व्हेरिएशन वाजवायचं आहे. तर बोल सेम राहतील, फक्त तिरकिटाच्या ऐवजी नानाकिनाचा यूज होईल. तर लग्गीचे बोल काय होईल, धा तीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन धा तीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन. सेम पद्धतीने वाजवायचं आहे. धा तीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन धा तीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन धा तीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन धा तीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन. आता इथे लास्टला तागधीन वाजते, तर ते ताग हा ग कदाचित तुम्हाला कळून येणार नाही. तुम्ही जर हेडफोनचा वापर केला आणि जर हेडफोन सेन्सिटिव्ह असेल तुमचा तर तो साऊंड तुम्हाला लक्षात येईल, किंवा तुम्ही जर बारीकपणे जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला हाताच्या हालचालीत कदाचित ते दिसून येईल की तागधीन एकदम सूक्ष्मपणे तो तागधीन वाजतोय. त्यामुळे तो कदाचित तुम्हाला असं कळून येणार नाही. त्यामुळे बारीक लक्ष देऊन व्हिडिओ पहा आणि ऐका. तागधीन तिरकिट तागधीन धा तीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन धा तीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन धा तीन नानाकिन ताकतीन नानाकिन. सेम आता सुरुवातीला धा धीन वाजवायचं आपल्याला. धा धीन जेव्हा फास्ट स्पीड मध्ये वाजवतो त्यावेळेस आपण घिसारा न देता तिथे आपण साऊंड बंद करून वाजवतो, म्हणजे धा धीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन. जेणेकरून हा बेसिक बोल झाला. धा धीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन धा धीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन. आणि त्यात थोडंसं गोडवा आणायचं आहे तर धा धीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन धा धीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन ताकतीन नानाकिन.
तर अशा पद्धतीने तिरकिट आणि नानाकिण्याचा वापर करून हे आजचं एक व्हेरिएशन होतं. आणि मी बऱ्याच जणांच्या कमेंट आलेले आहेत की या पर्टिक्युलर व्हिडिओवर या पर्टिक्युलर गाण्यावर कोणते बोल वाजतात हे सांगा, किंवा काही भजन साथीचे व्हिडिओ असतील त्यामध्ये कोणते बोल वाजतात हे सांगा. तर माझा यावर नक्कीच विचार आहे व्हिडिओ बनवायचा, आणि ते आपल्यासमोर मी नक्कीच आणणार आहे. येत्या काही व्हिडिओमध्ये त्या बोलांबद्दल तुम्हाला त्यावर नक्की व्हिडिओ मिळून जातील. तर आजच्या या लग्गीसह आज आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन लग्गी प्रकारासह, एका नवीन बोलासह. तोपर्यंत रियाज करत राहा, तबलामय राहा. धन्यवाद.